मंडळींनो, आज दिवसाची सुरुवात रिक्षाचे 15 रुपये वाचवून झाली, कारण दादा मागा स्टेशनला सोडत होतो. आणि ह्या मोमेंटला मागा ता गाणं आठवतं. कायचं माहितीये काय? त्याच्या मागे बसूनी या साऱ्या जगात फिरावे ना 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 ना. तर मंडळींनी एकदम फ्रेश मूड घेऊन मी येऊन पोहोचले भायखळ्यात असणाऱ्या वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयात. तर इलेले ही चिलीपिली दिसली बघून जाम भारी वाटलं की दुर्मिळ होत जाणारे प्राणी आणि वनस्पती बघूसाठी ही इलेली. तर मंडळींनो, भायखळा स्टेशन पासून अगदी 5 मिनिटाच्या पायी अंतरावर असणारी ही राणीची बाग बघूसाठी मी मस्त 50 रुपयाचा तिकीट फाडलाय आणि सुसाट अशा आतमध्ये एंट्री घेतलाय. तर सगळ्यात पहिलं माका एक फुल गवलेलं आणि माझ्या नाजूकच्या चेहऱ्यावर त्या फुल अगदी उठान दिसत होता. तर मंडळींनो, शितला डॉनका फुल एवढा आवडला ना की बाकीचे मंडळी राणीच्या बागेतले प्राणी बघित होते, पण मी भंगला तर त्या फुलाकच सावरूक गेलंय. पण मंडळींनो, एका गोष्टीचं कौतुक करूचा तेवढा कमी आहे. शितल्याक वाटलेला शितल्याची हवा फक्त कोकणातच आहे. भायखळ्यासारख्या ठिकाणी शितल्याक कोण नाही ओळखणार, पण मंडळींनो चेष्टा वाटत पण 5-6 जणांनी तरी शितल्याक ओळखले नाही. तर मंडळींनो, एकदम नम्रपणे त्यांना थँक्यू म्हटलं आणि पुढे मगर बघू केलं. विचार करते ही जर काच फुटली आणि मगर बाहेर येईल तर माझ्या सोयीनच कुळी दुपडी करीत. तर मंडळींनो, आता मी त्या वाघाच्या शोधात आहे ज्या वाघाची ह्या हरणीक शिकार करूच्या. तर तेवढ्यातच वाटेत आमच्या आईचा फोन इलो. तर मंडळींनो, माझ्या आई पप्पांचा आज लग्नाचा वाढदिवस होतो आणि तुम्ही सगळ्यांनी पोटभर शुभेच्छा दिलात, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर मंडळींनो, थैनास्वारी पुढे निघाली तर ह्यो आमका दिसलो हिप्पो आणि त्याच्यानंतर पुढे ही सांबार होती, पण माका हरिण आणि सांबार याच्यातलो फरकच कळत नाही. तर मंडळींनो, बेकारवाला दमलेले म्हणून वाईस मोहितो काय मोजितो काय तो पिलाय. आणि मंडळींनो, आता पेंग्विन बघूक चालला आपण पेंग्विन. तर मंडळींनो, पेंग्विन कक्षात घुसताक्षणी शितल्यातलं युट्यूबर चाळवलं आणि मंडळींनो मोबाईल कडून व्लॉग शूट करूक सुरुवात केल्या. तर मंडळींनो, आता पुढच्या भागात आपण बघूया पुढचं दौरो. तोपर्यंत बाय बाय.